दिवाळीनंतर शनी शुक्र निर्माण करणार अद्भुत संयोग. या 3 राशी कमावणार पैसाच पैसा. दिवाळीनंतर शनी आणि शुक्र यांची अद्भुत युती कुंभ राशीत होणार आहे, जी 30 वर्षांनंतर येत आहे. या युतीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळेल, ज्यामुळे त्यांना मान, सन्मान आणि धनलाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. पहिली नशीबवान राशी म्हणजे मेष. शनी आणि शुक्राच्या या युतीमुळे मेष राशीच्या व्यक्तींना खूप फायदे होणार आहेत. त्यामुळे तुमचा भाग्योदय होईल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या व्यक्तींना उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच अविवाहित व्यक्तींचे लग्न ठरवण्यासाठी चांगले वातावरण असेल. मानसन्मान वाढेल आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल. तुमच्या चंद्र राशीच्या बृहस्पतीच्या दृष्टीने धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची घेण्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे तुम्ही धर्मकर्माच्या कार्यांमध्ये मन लावू शकाल आणि आनंदाचा अनुभव घेऊ शकाल. आर्थिक मुद्द्यांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल, परंतु शेवटी काही कारणांमुळे खर्च वाढू शकतो. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य रणनीतीनुसार पैसे खर्च करा. जर तुम्ही लांब काळापासून घर घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर या आठवड्यात तुमच्या कुटुंबासोबत यावर चर्चा होऊ शकते. या आठवड्यात तुमच्या विचारशक्तीला आणि घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाला महत्त्व प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. चंद्र राशीच्या केतूच्या प्रभावामुळे कौटुंबिक वातावरण सुधारेल. कार्यस्थळी तुम्हाला मोकळेपणाने काम करण्याची इच्छा असेल, पण वरिष्ठांना तुमचा अल्हास पसंत येणार नाही. त्यामुळे ते तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतात. बरेच विद्यार्थी या आठवड्यात अधिक आत्मविश्वास आणि आलस्य यामुळे प्रभावित होतील, त्यामुळे त्यांना मेहनत करण्याची आवश्यकता आहे. या काळात तुम्हाला काही काळ दूर राहणे आवश्यक असू शकते किंवा इच्छा नसतानाही तुम्हाला बाहेर पडावे लागेल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुमच्या व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम दिसून येतील, त्यामुळे तुमच्या प्राप्तीच्या स्रोतांचा विकास होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. या आठवड्यात गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण ते तुम्हाला नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. कुटुंबातील आईवडील आणि भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल, तसेच संततीची विचारांची स्वीकार्यता वाढेल. आठवड्याच्या अखेरपर्यंत तुम्ही भौतिक सुखसुविधेशी संबंधित एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकता. तुमच्या वैवाहिक जोडीदारासोबत सुखद क्षण घालवण्याची संधी असेल आणि प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिका तुम्हाला एखादी भेटवस्तूही देऊ शकते. हा महिना तुम्हाला भरपूर आनंद देणारा आहे. सरकारी क्षेत्रातून मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे, तसेच जमीन जुमला किंवा कोर्ट कच्या संबंधित बाबतीतही यश मिळेल. प्राप्ती वाढेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास उंचावेल आणि चेहरा आनंदाने खुला राहील. काही लोक व्यापारी तुमच्या पाठीशी राहतील आणि त्यांच्या कामात तुम्ही मन लावून मेहनत कराल. पदोन्नतीचीही शक्यता आहे. परंतु विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या यामुळे त्रस्त होण्याची शक्यता आहे. प्रेमीजन आपल्या नात्यातील समस्या व्यवस्थित सांभाळू शकतात. प्रेमिका आपल्या मनातील सर्व विचार स्पष्टपणे सांगितल्यामुळे नात्यातील तणाव कमी होईल आणि सामंजस्य वाढेल. तुम्ही दोघेही एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. या महिन्यात तुमची प्रकृती सामान्य राहील, परंतु मेष राशीसाठी हा महिना मिश्रित परिणाम देणारा आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला खास लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही लक्ष दिले नाही, तर तुम्हाला वैद्यकीय सेवांची आवश्यकता भासू शकते आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल.
आर्थिकदृष्ट्या चांगले उत्पन्न असूनही तुमचे सततचे खर्च तुम्हाला काही त्रास देऊ शकतात. त्यामुळे पैशाचे व्यवस्थापन आवश्यक आहे. करिअरच्या संदर्भात तुम्ही नोकरीमध्ये कठोर परिश्रम कराल आणि तुमचे वरिष्ठ तुम्हाला काही मुद्द्यांवर वाद घालतील, पण ते तुमच्या कामाची प्रशंसा करतील. या महिन्यात तुम्हाला नोकरीत चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे विरोधकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला दिसतो. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल. विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण तुमची मेहनत तुम्हाला यश देईल. कौटुंबिक जीवनात चढउतार असले तरी आनंदी क्षण येतील. प्रेम संबंधात चढउतार होतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात समस्या कमी होईल. प्रेम विवाहाची शक्यता आहे आणि वैवाहिक संबंधात प्रेम आणि रोमांस राहील. महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील, पण नंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला प्रवास करण्याची इच्छा असेल तर महिन्यात यश मिळवू शकता. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा आवडत्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल. तुमचे वाचलेले धन कमी येऊ शकते, परंतु यासोबतच तुम्हाला काही दुःखही सहन करावे लागेल. मुलांनी अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल, त्यामुळे तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. काही जणांना अनोखा नवा रोमांस अनुभवता येईल, ज्यामुळे त्यांचे आयुष्य मोहर जाईल. करिअरच्या विषयक संधींमध्ये विस्तार करण्यासाठी तुमच्या व्यावसायिक ताकदीचा उपयोग करा. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कौशल्यांना विकसित करण्यासाठी स्वतःला गुंतवून घ्या आणि घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवायला शिका. हे न केल्यास तुम्ही घरात सद्भावना निर्माण करण्यात यशस्वी होणार नाही. तुमच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. तुमचा भाग्यांक आहे आणि भाग्याचे रंग केशरी आणि पिवळा आहेत. उपाय म्हणून पोपटाची एक जोडी, मादी आणि नर, विकत घ्या आणि त्यांना खुल्या आकाशात सोडून द्या, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल. दुसरी नशीबवान राशी म्हणजे मिथुन. शनी आणि शुक्राची युती मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेक आर्थिक लाभ देईल. तुमची आर्थिक चंचलता दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांबरोबरचे संबंध अधिक घट्ट होतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत दूरच्या प्रवासाला जाताना आनंद अनुभवाल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसतील आणि प्रेम संबंध सुखमय होतील. या काळात तुमचा साहस निर्माण होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला लहान मोठ्या समस्या होऊ शकतात, परंतु गंभीर आजार दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही आनंदी दिसाल, तरीही आरोग्याच्या प्रती निष्काळजीपणा नको. योगाभ्यास, ध्यान आणि व्यायाम करत राहणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्ही स्वस्थ आणि फिट राहाल. तुमच्या जीवनाची गाडी योग्य पद्धतीने चालवण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही याची चांगली समज ठेवता. तुम्ही धन संचयाकडे अधिक लक्ष देत नाहीत, तर येणाऱ्या काळात तुम्हाला काही खास समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुमच्या धैर्यात कमी पाहिली जाईल, त्यामुळे संयम ठेवा. विशेषतः कुटुंबातील मुद्द्यांमध्ये तुमच्या वागण्यामुळे आसपासचे लोक, घरातील सदस्य किंवा मित्र दुःखी होऊ शकतात. तुमच्या चंद्र राशीच्या नव्या भावात उपस्थित असलेल्या कारणामुळे काही घटना होऊ शकतात. ऑफिसमध्ये तुम्हाला अनुभव येईल की ज्याला तुम्ही दुश्मन समजत होता, तो एक शुभचिंतक आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत तुमचे सर्व खराब अनुभव विसरून नवीन आणि सकारात्मक सुरुवात करणे आवश्यक आहे. तुम्हाला काही उत्तम निर्णय घेण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात विद्यार्थी जे काही नवीन शिकत आहेत, त्यांची बौद्धिक क्षमता उत्तम होईल,
तर इतर विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेच्या कमीमुळे हानिकारक परिणाम भोगावे लागतील. हा आठवडा तुम्हाला साहसी बनवण्याचा आहे. आव्हानांसमोर तुम्हाला धैर्य आणि साहस दाखवावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात काही अतिरिक्त दबाव असू शकतो. एखाद्या मोठ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कार्यालयात समतोल साधण्यात काही त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्र आणि व्यवसायाच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात काही अवघड असू शकते, परंतु उत्तरार्धात गोष्टी तुमच्या मनानुसार होऊ लागतील. प्रणय जीवनात मोठा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाच्या भावनांचा विचार करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला मागून पश्चाताप करावा लागू शकतो. प्रेम जीवनात सावध राहणे आणि वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. आपल्या प्रेमिकाच्या अपेक्षा आणि भावना समजून घेण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. महिन्याच्या सुरुवातीत तुम्हाला उत्तम प्राप्ती होईल, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची छा दिसेल. प्राप्ती वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या सर्व प्रलंबित कामांचे पूर्णत्व होईल, ज्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणांहून चांगल्या बातम्या ऐकता येतील. मित्र तुमच्या पाठीशी राहतील आणि कार्यालयातील सहकारीही सहकार्य करताना दिसतील. वरिष्ठ तुम्हाला आपल्या कामगिरीबद्दल खुश होऊन नवीन काम देतील. हे काम आत्मिक आव्हानात्मक असले तरी त्याबरोबर तुम्हाला बक्षीसही मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. प्रयत्न केल्यास व्यापार वाढीची शक्यता आहे. सरकारी क्षेत्राकडूनही लाभ होण्याची शक्यता आहे आणि जमीन-जुमला संबंधित वाद तुमच्या बाजूने निघू शकतो. व्यक्तिगत जीवनात काही ताण असू शकतो, विशेषतः विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून काही ताण जाणवू शकतो. असे असले तरी तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकता. जर तुमच्या प्रणय जीवनात काही समस्या असतील तर मित्रांच्या मदतीने त्या दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश प्राप्त होईल. महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. हा महिना तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक बाबतीत सामोरे जावे लागेल. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण कौटुंबिक जीवनात गोंधळ होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत आर्थिक परिस्थितीचा संबंध आहे, तोपर्यंत प्रत्यक्ष पैशांची स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला अधिक अडचणी येऊ शकतात, परंतु उत्तरार्धात उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला काही खर्च करावे लागण्याची शक्यता आहे, विशेषतः लांबच्या प्रवासाच्या बाबतीत. तुमच्या नोकरीत कठीण आव्हाने तुम्हाला स्वागत करतील, त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांना परदेशी स्रोतांकडून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी महिन्याचा पूर्वार्ध चांगला असेल आणि तुमच्या शिक्षणात चांगले यश मिळवता येईल. प्रेम प्रकरणांसाठीही हा काळ अनुकूल आहे आणि त्यात तीव्रता राहील. वैवाहिक जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल. पण तुमचा आत्मविश्वास कमजोर नाही, त्यामुळे तुम्ही प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना कराल. क्रीडा प्रकारात सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. व्यापारी जे आपल्या कामासाठी घराच्या बाहेर जातात, त्यांच्यासाठीही हा काळ लाभदायक ठरू शकतो. तुमच्या धनाच्या बाबतीत आज खूप चांगली स्थिती होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील गोष्टीमुळे तुम्हाला आश्चर्यचकित करणारे अनुभव येऊ शकतात. मैत्रीच्या टोकाचे काही योग असल्याने सावध राहणे आवश्यक आहे. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पांचे काम आज पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. नव्या कल्पनांसाठी हा एक योग्य दिवस आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी चांगले वर्तन करतील. तुमचा भाग्यांक लाल आणि मरून रंग आहे. उपाय म्हणून हिरव्या रंगाचा वापर करा, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येईल.
तिसरी आणि शेवटची नशीबवान राशी म्हणजे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि शुक्राची युती प्रत्येक कामात यश मिळवून देईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंद आणि मानसन्मान वाढेल, तसेच कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्वही वाढेल. तुमच्या मनानुसार सर्व गोष्टी घडतील, ज्यामुळे तुम्हाला समाधान अनुभवता येईल. प्रवासाचे योगही आहेत आणि तुम्हाला नवीन मार्ग सुचतील. जोडीदाराकडून आनंददायी वार्ता मिळेल आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. कामे पूर्ण होतील आणि आयुष्यात सुख आणि समृद्धीची वाढ होईल. हा सप्ताह त्या दिवसारखा नसेल जेव्हा तुम्ही भाग्यशाली सिद्ध होतात, त्यामुळे जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोला. कारण जराशी गोष्ट दिवसभर त्रासदायक आणि मोठ्या वादाचे रूप घेऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण होईल. या आठवड्यात कोणतीही वडिलोपार्जित मालमत्ता खरेदी किंवा विक्री केल्यास तुम्ही महत्त्वपूर्ण प्रमाणात पैसे कमवू शकता. तथापि, हे लक्षात ठेवा की प्रत्येक फायदेशीर सौदा संपण्याआधी ते अज्ञात लोकांसमोर ठेवणे आणि त्याबाबत त्यांना माहिती देणे तुमच्या व्यवहाराला खराब करू शकते. त्यामुळे असे काही कारणे टाळा. तुमच्या चंद्र राशीच्या बृहस्पतीच्या 4थ्या भावात विराजमान असल्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. या राशीच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह उत्तम आहे, कारण हे असे काळ असेल जेव्हा तुम्ही सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित कराल. सोबत तुम्हाच्या जवळ खाण्याचे उत्तम पक्वान असतील, त्यामुळे तुमच्यासमोर ही समस्या निर्माण होऊ शकते की कुणाला प्रथम निवडावे. या आठवड्यात जे जातक कौटुंबिक व्यापाऱ्यांमध्ये गुंतले आहेत, त्यांना घरातील मोठ्या सहयोगामुळे उत्तम परिणाम साधता येतील. तुम्ही बरेच नवीन ग्राहक आणि स्रोत स्थापित करण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा तुम्हाला बायस विषयात विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि याबद्दल कोणत्याही मोठ्या व्यक्ती किंवा शिक्षकांकडून मदत घेण्यास तुम्हाला थोडा संकोच वाटेल. तथापि, तुम्हाला तुमचा स्वभाव बदलून त्यांची मदत घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही आगामी चाचणी किंवा परीक्षेत अपयश होऊ शकता. हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य आहे, पण तुम्ही तुमच्या कमकुवत बाजू शत्रू समोर उघड करू नका, अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. कुटुंबासंबंधित एखादा मोठा निर्णय घेताना तुमचे कुटुंबीय तुमच्यासोबत राहतील. आठवड्याचे पूर्वार्धातून उत्तरार्ध थोडा चांगला असेल. आपला बहुतेक वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यतीत होईल, ज्यामुळे तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. या आठवड्यात व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळू शकते, जो सुखद आणि लाभदायक ठरेल. या प्रवासात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होऊ शकते, ज्याचा भविष्यात तुमच्यासाठी लाभदायक योजना तयार करण्यात मदत होईल. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी परस्पर समन्वय साधावा लागेल. वैवाहिक जीवन सुखद राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदारासोबत सुखद क्षण व्यतीत कराल. हा महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात व्यस्त राहतील आणि जोडीदाराशी संयम उत्तम असेल. हलके फुलके वाद होऊ शकतात, परंतु त्याचा काही मोठा फरक पडणार नाही आणि तुमचे नाते चांगले राहील. प्रणय जीवनासाठी हा महिना अनुकूल आहे. तुम्ही आपल्या प्रेमिकेच्या विवाहाची मागणी घालून विवाह ठरवण्यास यशस्वी होऊ शकता. आगामी काळात तुमचा विवाह सुद्धा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी कामात प्रगती होईल आणि तुमचा पद व पगार वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास उंचावेल. तुम्हाला बक्षीस मिळण्याचीही शक्यता आहे. व्यापाऱ्यांना काही तज्ज्ञ लोकांना भेटण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या संपर्कांमुळे व्यवसायात नवीन दिशेला प्रगती करण्यास यश मिळू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, कारण एखाद्या मार्गदर्शकाचे मार्गदर्शन मिळू शकते. हा महिना प्रवासाच्या दृष्टीने विशेष अनुकूल नाही. कुंभ राशीच्या खाली जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना सावधगिरीचा असेल. सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल,
जी महिन्याच्या सुरुवातीला कमजोर होऊ शकते. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्यात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. करिअरच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील, परंतु नोकरीत बदल होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या भागात आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत सासरच्या लोकांची वर्तमान टाळणे चांगले ठरेल. आर्थिक आव्हानेही असणार आहेत. यामध्ये तुम्हाला या महिन्यात सावधगिरी बाळगावी लागेल. विद्यार्थ्यांना आव्हानानंतर यश मिळू शकते, तसेच प्रदेश प्रवासाची शक्यता आहे. काही मालमत्तांची खरेदी करण्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. शारीरिक वेदना आणि ताण-तणावाचा सामना करावा लागेल, परंतु भाऊ-बहिणीच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला आनंदित ठेवण्यासाठी काहीतरी विशेष करेल आणि तुमच्या जोडीदाराच्या बाजूने एक विस्मयकारक गोष्ट तुम्हाला आज पाहायला मिळेल. आज तुम्ही पूर्ण दिवस रिकामे राहू शकता, टीव्ही व सिनेमा पाहण्यात मजा घेऊ शकता. थोडे प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ठरू शकतो. तुमचा भाग्यांक आहे 8. भाग्य रंग काला आणि निळा. उपाय म्हणून संध्याकाळी कच्चा कोळसा पाण्यात प्रवाहित करून आरोग्य चांगले ठेवावे लागेल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा.